नमस्कार. आज आपण ओळख नव्या व्यक्तिमत्वाची या विशेष भागामध्ये डॉक्टर चेतना भगत यांना आपण आज जाणून घ्यायचे आहे की नवीन ओळख नवीन व्यक्तिमत्वाची आपण आज जाणून घेणार आहे. तर डॉक्टर चेतना भगत अ, ह्या बालमानसशास्त्रावर कार्य करत असतात आणि पालकांच्या वेगवेगळ्या आजाराच्या संदर्भातलं त्यांचं कार्य चालत असतं. तर त्यांचं जे कार्य आहे अत्यंत खूप चांगल्या प्रकारचं कार्य आहे. त्या कार्याच्या संदर्भातली ओळख म्हणून छोटीशी मी तुम्हाला डॉक्युमेंटरी दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल याच्यामध्ये. तर बाल मानसशास्त्र या विषयावर डॉक्टर चेतना भगत यांना कार्य करण्यासाठी आणि काउन्सिलिंग करण्यासाठी त्या कार्य करत असतात आणि काउन्सिलिंग करण्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या काय आवडी आहे, निवडी आहे, ते काय काय कार्य करतात, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे आपण ह्या प्रत्यक्षात डॉक्टर चेतना भगत यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहे. त्याच्यासाठीच आपण हा विशेष भाग आपण प्रसारित करतोय. विशेष भागामध्ये आपल्याला त्यांच्या कार्याची आपल्याला ओळख होईल आणि हा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून येणार आहे. तर स्वागत आहे मॅडम तुमचं. नमस्कार. तर मॅडम तुम्ही जे बालकांच्या विषयावर तुम्ही जे कार्य करत असतात, तर तुम्ही बालकांच्या कोणत्या कोणत्या विषयावर तुम्ही कार्य करत असतात? सर बेसिकली तो ऑटिझमवर करते. त्यानंतर जे फिट्स एपिलेप्सी येतात आणि त्याच्यामुळे जो विकास त्यांचा होत नाही जसा व्हायला पाहिजे बालकांचा, त्यांच्यावर मी काम करते आणि फिजिकल आणि मेंटल दोन्ही लेवलवर आपण काम करतो. तर तुम्ही मॅडम फिजिकल आणि मेंटल लेवलला तुम्ही काय काय तुम्ही चिकित्सा त्या बालकांना देतात? जसं वेगवेगळ्या आजारामध्ये कुठल्या कुठल्या चिकित्सा तुमच्याकडे असतात हो, त्याच्यामध्ये? बालकांना जे आहे आम्ही देतो तर निसर्गोपचारद्वारे ट्रीटमेंट देतो. त्याच्यामध्ये एक्युप्रेशर आहे, एक्युपंक्चर आहे, आयुर्वेदमध्ये मर्मा थेरपी आहे. हे सगळे थेरपीचे आम्ही कॉम्बिनेशन्स त्यांना देतो. त्यामुळे रिझल्ट आपल्याला खूप छान मिळतात आणि औषधाशिवाय मिळतात. त्यामुळे त्यांना काही साईड इफेक्ट्स पण होत नाहीत. आणि मुलांचा विकास जो आहे म्हणजे त्यांची जी इंटेलेक्ट आहे ती वाढण्यात खूप मदत होते या थेरपीची. त्याच्यामध्ये स्पीच थेरपी पण आहे, डेव्हलपमेंट स्किल्स आहे, सगळं म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट करून देतो. तर मॅडम आम्हाला जरा थोडंसं एका एका विषयावर थोडंसं एक एक मिनिटं सविस्तर सांगा. तुम्ही बालकांच्यासाठी जे आहे वेगवेगळ्या आजारानुसार, उदाहरणार्थ बालकांच्या विकासासाठी काय काय करतात, वेगवेगळ्या थेरप्या कोणत्या कोणत्या थेरप्याचा तुम्ही वापर करत असतात? जसं कोणी स्पेशल चाइल्ड आमच्याकडे येतं किंवा जे स्पेशल नीड्स किड्स ज्याला म्हणतो ते येतात, ऑटिझमसाठी येतात. तर पहिले तर असं आहे की प्रत्येक बालक जो वेगळा आहे आणि त्याचे औषध योजना म्हणजे इन द सेन्स ट्रीटमेंट योजना सगळ्या वेगळ्या असतात. म्हणजे तसं जनरली आपण जर सांगितलं तर असे कुठलेही बालक येतात तर आम्ही पहिले बघतो की त्याचा IQ किती आहे, त्याच्यामध्ये प्राण ऊर्जा किती आहे, त्याचे डेव्हलपमेंटचे जे चान्सेस आहेत ते किती आहेत आणि अकॉर्डिंगली आम्ही ट्रीटमेंट त्याची ठरवतो. आणि त्याच्यामध्ये एक्युपंक्चरचा खूप छान म्हणजे रोल आहे. एक्युपंक्चर, एक्युप्रेशर, मॅडम त्यानंतर आम्ही त्यांना वेगळं IQ लेवल कसं ठरवतात तुम्ही? म्हणजे नाही, आम्ही व्यावहारिक दृष्ट्यानेच बघतो की कसं आहे, काय कसलं आहे, प्रमाण आहे, मुलगा कसलं कसा बोलतोय. प्रमाण काय आहे नाही याचं आम्ही मोजमाप कसं करतात? नाही म्हणजे आमच्याकडे जेव्हा मूल येतं कुठलं पण म्हणजे मुलगी असो मुलगा असो आम्ही बघतो की तो कसा आम्हाला प्रतिसाद देतो आहे. त्याचे हावभाव कसे आहेत किंवा त्याची आवड निवड कशी आहेत आणि तो किती आम्हाला रिस्पॉन्स करतोय त्याप्रमाणे मग आम्ही नक्की करतो की ह्या ट्रीटमेंटला कसा रिस्पॉन्स करेल. त्याचे भावनात्मक हे काय आहेत. कधी-कधी मुलं खूप चिडचिडे असतात आणि खूप जिद्दी असतात. म्हणजे ते काही रिस्पॉन्डच करत नाही कुठल्याही ट्रीटमेंटला. त्यांना ट्रीटमेंटच नको असते मुळामध्ये. मग तेव्हा आम्ही त्यांच्याशी मैत्री करतो. 1-2 सेशन फक्त आम्ही त्यांच्याशी खेळतो. त्यांना चॉकलेट्स देतो. त्यांना हवं-हवंसं करतो की नाही इथे यायचं आहे. आणि त्यानंतर मग त्यांच्याशी त्यांच्यासारखं होऊन खेळतो आम्ही. म्हणजे ते धावतात मागे तर आम्ही पण धावतो. त्यांना पकडापकडी खेळतो. म्हणजे असं त्यांच्याशी मैत्री करून त्यानंतर मग आम्ही त्यांना प्रवृत्त करतो ट्रीटमेंटसाठी. तर आम्ही पहिले सगळ्यात पहिले तर हेच बघतो. जर मॅडम अशा एखाद्या बालकाची IQ लेवल कमी आहे असं तुमच्या लक्षात आलं समजा, तर ते लक्षात आल्याच्या नंतर तुम्ही त्या बालकासाठी तुम्ही चिकित्सा कुठली कुठली करतात IQ लेवल कमी असण्याच्या त्याच्यासाठी? हो, त्याच्यासाठी बघा आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये मर्म थेरपी खूप छान म्हणजे मला त्याच्यात रिझल्ट मिळाले आहेत. त्याच्यामध्ये ब्रेनचे जे हे असतात पॉइंट्स असतात ते वगैरे आम्ही लावतो आणि तरी आम्हाला चांगले रिझल्ट त्याच्यात रिस्पॉन्स असतो. म्हणजे कुठलं पण
चाइल्ड असलं जे खूप म्हणजे असं म्हणतो ना की नॉन रिस्पॉन्सिव्ह असतं आणि खूपच नेगेटिव्ह साईडला असतं, आम्हाला वाटतं की ते रिझल्ट मिळत नाही किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन आलेले असतात, पालक म्हणतात आम्ही सगळं करून थकलेलो आहोत, तर त्याच्यामध्ये पण तर या संदर्भात मॅडम जे बालक आहे, बालकामध्ये जास्तीत जास्त कुठल्या प्रकारच्या समस्या आता उद्भवत आहेत जास्त प्रमाणामध्ये? कोणत्या समस्या तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतात? मला प्रॅक्टिसमध्ये असं दिसतं की अपार्ट फ्रॉम फिजिकल प्रॉब्लेम त्यांना मानसिक जास्त असतं. त्यामध्ये त्यांचं संगोपन ठीक होत नाही. मुलांना खूप पालक जे आहेत ते प्रॉपर ट्रीटमेंट म्हणजे देत नाही. त्यांना व्यवस्थित हँडल टॅकल करत नाहीत. त्यांना खूप बिझी बनवतात, खूप हट्टी बनवतात मुलांना. आणि ते म्हणजे मला एक वाटतं की खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे आमच्यासाठी म्हणून. कारण इतकी मुलं जिद्दी आणि हट्टी असतात की ते नाही ऐकत. पालकांचंही नाही ऐकत, आमचंही नाही ऐकत. त्यामुळे आम्हाला त्यांना ट्रीटमेंट करताना हे खूप मोठी चॅलेंज येते. म्हणजे फिजिकल काही प्रॉब्लेम असला किंवा काही उणिवा असले तर हे तर आम्ही हँडल करू शकतो. पण मला हे खूप मोठं हे वाटतं आणि म्हणजे थोडा इगो प्रॉब्लेम किंवा हट्टीपणा हे जे आहे रडकं म्हणजे रडत राहिलं तर रडतच राहणं वगैरे. त्यांना धाक नाहीये पालकांचा. जसं आपण लहानपणी होतो तर आपल्याला धाक होता कुठल्या गोष्टीचा, बोकाडीचा किंवा पोलिसांचा किंवा आई-वडिलांचा, की वडिलांनी डोळे दाखवले तर छोटे मुलं घाबरायचे किंवा गप्प बसायचे. ते आजकाल तो प्रमाण कमी आहे. आई-वडिलांना आवडत नाही मुलांना ओरडलेलं किंवा असं काही. तर तो एक खूप चॅलेंजिंग पार्ट मला वाटतो. म्हणजे गोष्ट छोटीशी आहे, पण आम्हाला ते रोज फेस करावं लागतं. ही परिस्थिती अशी का निर्माण होते? काय वाटतं तुम्हाला नेमकं? कारण पालकांचं कुठे ना कुठे दुर्लक्ष होतं आणि मेन प्रॉब्लेम मी बघितला माझ्या प्रॅक्टिसमध्ये, की छोटं मूल जरा पण रडलं किंवा त्यांनी हट्ट केलं, की लगेच त्याला मोबाईल देण्यात येतो. आणि ते ॲडिक्शन इतकं वाढलेलं आहे, म्हणजे 6 महिन्याचं बाळ असो, नाहीतर 12-13 वर्षाचा मुलगा असो, त्याला ते मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. ते ऐकूनच तो जेवेल, ते ऐकूनच तो सगळं करेल. तर ही गोष्ट मला खूप म्हणजे वाईट वाटते आणि हे मी चेंज करण्याचा खूप प्रयत्न करते, पण ते पालकांचा तेवढा साथ नाही मिळत त्याच्यामध्ये, की नाही हा रडतोय ना, चला मोबाईल घेऊन द्या. अच्छा. तर मॅडम या संदर्भामध्ये अनेक जे बालक आहे दैनंदिन जीवनशैली बदलल्यामुळे लोकांची जीवनाची शैली, करिअर आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहे. हो. यामध्ये बरेचसे बालकांचं जी स्थिती आहे त्यांना बालगृहात ठेवलं जातं किंवा त्यांना सांभाळण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांकडे वेळ नसतो. तर यामुळे बालकांवर कशा प्रकारचा परिणाम होतो, असं तुम्ही बघितलं का याच्यामध्ये काही परिणाम? किंवा काय-काय परिणाम होतो त्याच्यामध्ये? हो. हो. परिणाम म्हणजे हे होतं, की माझ्या इथे येणारे पेशंट्स जे असतात मुलं, पण त्यांचे आई-वडील सुद्धा तणावाखाली असतात. म्हणजे आम्हाला त्यांचं सुद्धा काउन्सिलिंग सारखंच करावं लागतं. त्यांना सांगावं लागतं अमुक गोष्टी आणि त्यांना समजून घ्यावं लागतं. तर हे आहे, की आपण बालकांसाठी तर काम करतोच, पण त्यांच्या आई-वडिलांना किंवा त्यांचे फॅमिली मेंबर जे दुसरे आहेत किंवा त्यांचे सिबलिंग्ज आहेत, मोठे किंवा लहान भाऊ-बहीण आहेत, त्यांना पण आम्हाला समजून सांगावं लागतं, की हे चाइल्ड स्पेशल चाइल्ड आहे किंवा याचे या नीड्स आहेत किंवा हा असं करेल किंवा याला असं हँडल करा. तर आपली जे हे आहे. मॅडम पॅरेंट काउन्सिलिंगच्या संदर्भातला तुम्ही अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्ही सांगितला. तर तुम्ही ज्यावेळेस बालकांसाठी काउन्सिलिंग करण्यासाठी आल्यावर महत्त्वाची गोष्ट तुमची ही लक्षात आलेली आहे येते, की पॅरेंटलाच काउन्सिलिंगची गरज आहे ह्याच्यामध्ये. हो, तर हो. पॅरेंट काउन्सिलिंगच्या याच्या माध्यमातून ज्यावेळेस म्हणजे आपण पॅरेंट काउन्सिलिंग आपण करता, तर किती प्रमाणात पॅरेंटचा प्रतिसाद असतो त्याच्यामध्ये? पॅरेंट काउन्सिलिंगला त्यांचा प्रतिसाद असतो का? का ते म्हणजे मान्य करतात का मान्यच करत नाही त्यामध्ये? नाही, पहिले तर हेच मान्य करणं कठीण होतं, की माझ्या म्हणजे माझा मुलगा काही त्याच्यामध्ये काही आजार आहे